जालना जिल्ह्यातील घनसावंगी शहरामध्ये मागील 3 ते 4 वर्षापासून या शासकीय रुग्णालयाचं काम सुरू होतं आणि हे काम आता पूर्णत्वास झालेलं आहे आणि सध्या ही इमारत अशा पद्धतीनं तयार झालेली आहे. आपण खरं पाहिलं तर जालन्यातील घनसावंगी शहरामध्ये हे उपजिल्हा रुग्णालय आहे आणि हे सध्या याची इमारत जी आहे ती पूर्णत्वास झालेली आहे. मात्र प्रत्यक्षात ही जी इमारत आहे सध्या रुग्णांच्या सेवेमध्ये नसल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे कुठेतरी ही इमारत जी आहे ती धूळ खात पडल्याचं चित्र आहे. आणि आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत. थेट त्यांच्याशी बोलूया. दादा, काय सांगणार? सध्या ही इमारत खरं तर पूर्ण झालेली आहे, काय सांगाल? कधी सुरुवात होईल, काय सांगता येईल? ही इमारत होऊन जवळजवळ 1 वर्ष होऊ लागलेलं आहे. परंतु हे चालू करण्यासाठी त्यांना आता काय लागतंय काही माहीत नाही. परंतु प्रशासनाला विनंती करू इच्छितो, ग्रामीण भागातल्या रुग्णांना खरी सोयी करून देण्यासाठी इथं डॉक्टर नसतात, कधी कधी डॉक्टर असतात, बाकीची गैरसोय असते. म्हणून इथं हे ग्रामीण उपरुग्णालय जर झालं तर गैरसोय लोकांची दूर होईल आणि लोकांना सेवा उपलब्ध होईल. त्या निमित्तानं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर हे रुग्णालय चालू करून द्यावा, जेणेकरून ग्रामीण भागातल्या रुग्णांची गैरसोय होणार नाही. अगदीच आपण पाहिलं तर लवकरात लवकर हे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची मागणी जी आहे ती होती. आपल्यासोबत आणखीन कार्यकर्ते आहेत. दादा, किती रेफर रुग्ण होत असतील दिवसभरात या ठिकाणाहून, काय वाटतं तुम्हाला? तरी बी 5-50 होत असेल. बरं. कारण की लोकांची गैरसोय हां. तात्काळ आमचं म्हणणं प्रशासन लवकरात लवकर हे रुग्णालय चालू करण्यात यावं. बरं. आमची एवढी विनंती. आम्ही शिवसेना कार्यकर्ते. बरोबर. हां. निश्चितच आपण पाहिलं तर लवकरात लवकर कुठेतरी ही जी इमारत आहे, जे उपजिल्हा रुग्णालय आहे, लवकरात लवकर रुग्णांच्या सेवेमध्ये आणावं अशी मागणी होतीये. दादा, काय सांगणार? सध्या जी इमारत पूर्ण झालेली आहे, मात्र अद्यापर्यंत ही रुग्णांच्या सेवेमध्ये दिसत नाहीये. तुम्ही कसं पाहता? अखिल भारतीय छावा संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष बोलतो मी, की हे इमारत होऊन 1 वर्ष झालेली आहे. पण आतापर्यंत येथे डेव्हलपमेंट काही झाली नाही. आणि जे तिकडं चालू आहे, तो ओपीडीमध्ये एवढी परेशानी चालू आहे. ओपीडी काही बरोबर घेत नाही. गैरसोय याची होती पेशंटची. डॉक्टर असून बी नाही म्हणतात. हे डॉक्टर डायरेक्ट एफ-आर जालन्याला करून देतात. काय म्हणजे एवढी गैर परिस्थिती चालू आहे आणि तुरुंत हे दवाखाना चालू व्हावा. बरं, आता काय मागणी असणार आहे तुमच्या माध्यमातून? आमची मागणी आहे की याला ताबडतोब चालू करण्यात यावा. आमची एवढीच मागणी. नाहीतर आंदोलन छेडण्यात येईल छावा संघटनेच्या वतीने. अगदीच आपण पाहिलं तर ही जी इमारत आहे, ही जी उपजिल्हा रुग्णालय आहे, हिची इमारतचं काम पूर्ण झालेलं आहे. मात्र ही जी इमारत आहे, जी उपजिल्हा रुग्णालय आहे, अद्यापर्यंत ही नागरिकांच्या सेवेमध्ये नसल्याने सध्या जे वातावरण आहे तीव्र आहे. आणि जोपर्यंत ही जी इमारत लवकरात लवकर सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा जो आहे तो सध्या छावा संघटनेच्या वतीने देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अजय गाढे, LS मराठी, घनसावंगी, जालना.